आज या ठिकाणी वाडगाव चैतन्य कानिपनाथ मंदिर देवस्थानात इथं आमचे सहकारी सरपंच पप्पू दादा केदार, देवत फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष अभिराज गीते व समाजसेवक युवराज जवरे हे गेल्या 8 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहे। त्यांची मागणी एकच आहे सरकारला की वंजारी समाज याला एसटीतून आरक्षण भेटलं पाहिजे। गेल्या 8 दिवसापासून पहिले 4 दिवस सरकारी एकही अधिकारी इथं आलेला नाही व डॉक्टर इथं आलेले नाही त्यांना तपासण्याला। आज गेले 8 दिवस झाले, एकही आमदार येत नाही, एकही खासदार येत नाही, एकही मंत्री महोदय येत नाही। ते आज गेल्या 8 दिवसात त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे। अन्न नाही, पाणी नाही, बिना अन्न पाणीचे इथं बसलेले आहे। उद्या जर त्यांच्या जीवाला काही झालं तर सरकार त्यांची कशी भरपाई करणार आहे? त्यांची मागणी छोटीशी आहे, एसटीतून वंजारी समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे व आज किंवा उद्या पालकमंत्री विखे साहेब इथं आले पाहिजे, आपले माझे मंत्री धनंजय मुंडे साहेब इथं आले पाहिजे, पंकजदाई मुंडे साहेब इथं आले पाहिजे व सरकारने यांच्या मागणीला दखल घेऊन एसटीतून वंजारी समाजाला आरक्षण दिले पाहिजे। एवढे 2 शब्द बोलतो आणि इथं थांबतो। आज 3 युवक उपोषणाला बसले आहेत। आज 8 दिवस झाले, कुणी लक्ष आम्हाला पाहिजे तसं त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आम्ही त्यांना पहिलीच विनंती केली आहे की त्यांनी तात्काळ त्यांच्याकडे लक्ष द्यावं, परंतु कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये। का आम्हाला तर दुय्यम स्थानी पकडलं जातंय। आम्ही सगळ्यांना मोठे भाऊ म्हणून मानतोय, पण लहान्या भावाला तर कोणीच हात द्यायला तयार नाहीये। त्यामुळे आम्हाला त्यांनी हात द्यावा। आमचं कायद्याने तर आम्ही लढतोय, आमचं जे आरक्षण आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसत आहे। आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? जातीवाद न करणे ही राष्ट्रीय एकात्मता कुठं आता हरवली का? त्यांना कळत नाहीये का राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? सर्व जातींना सर्व समाजांना एकत्रित सोबत घेऊन सुद्धा चालणे हे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता। आता या एकात्मतेचं करायचंय काय? सगळ्यांनी आपल्याला जो तो आपण आपला जाती आपण आपलं सगळं वेगळं करून राहिलंय। त्यामुळे त्यांनी असं वेगळं राहू नये, वेगळं करू नये। त्यामुळे आपल्या या राज्यामध्ये जातीवाद निर्माण होतील, एकमेक प्रत्येक जण आपली जात वाटून घ्यायला लागलाय। मग आपल्या या राज्याचं होणार काय? आणि आमच्या या आरक्षणाबद्दल तर त्यांनी आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे, कारण आम्ही हे कायद्याच्या चौकटीत राहूनच केलंय आणि शांततेचं भान ठेवून केलंय। त्यामुळे त्यांनी आमच्या या आरक्षणास पाहिजे तसा प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी आम्हाकडे लक्ष द्यावा, एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे। नमस्कार, आम्ही कासारी बोडक्यावरून धारूर तालुक्यातून आलेलो आहोत। जसं की आम्ही हे आंदोलन बघितलं, जसं की उपोषण बघितलं, मग त्याच्याद्वारे असं समजलं की एका समाजाला डोक्यावर घ्यायचं आणि एका समाजाला पेंडिंग पाडायचं हे काही योग्य नाहीये। म्हणून आज आमच्याकडून सोशल वर्कची ऑल टीम म्हणा, माझ्या नवचेतना फाउंडेशनचे ऑल मेंबर किंवा आमचे नातेवाईक असे सगळ्यांची उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे, म्हणून मी इथे आलेले आहे। जसं की असं नाही आता का मराठी लोक पण आमच्यासोबत काम करतात, तर जर मराठी लोक चांगले असतील तर आम्ही त्यांना चांगले बोलतो की बाबा हे चांगले आहे। परंतु मला असं म्हणायचं की जातीवाद निर्माण करणं हे फक्त मोठ्या लोकांच्याच तोंडातून येते, कारण की आम्ही खूप फिरतो सोशल वर्क करण्यामध्ये सगळीकडे, तेव्हा तर कुठे जातीवाद दिसून येत नाही की हे मराठी आहेत, हे ह्या जातीचे आहेत। मग जेव्हा उपोषणाला बसते तेव्हाच असं का सांगण्यात येतं की ह्या समाजाचं आरक्षण काढून घेण्यात यावं किंवा ह्या समाजाला आरक्षणच देऊ नये? हे अशा गोष्टी का होतात? माझी तर एकच इच्छा आहे, ज्यांना त्यांना संविधानाचा अधिकार आहे त्यांनी त्याप्रमाणे तो अधिकार प्राप्त केला पाहिजे आणि मुळीच कोणाच्या बोलण्यावरून कोणी कोणाचं आरक्षण काढून घेऊ शकत नाही। याच्यामध्ये गोरगरीब लेकरांच्या शिक्षणामध्ये अडथळा येईल अशी कोणीही वक्तव्य करू नये किंवा बोलू नये ही माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। धाटे वाडगाव तालुका शेवगाव जिल्हा आयलानगर येथे आज आमरण उपोषणाला 8 दिवस झालेले आहेत। 8 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाहीये आणि तरी पण आम्हाला पाहिजे असा पाठिंबा मिळालेला नाही। एक सुद्धा प्रशासनाचे अधिकारी आमच्यापर्यंत आलेले नाहीत आणि आमच्या जातीला असं म्हणजे टार्गेट केलं जात आहे 2 व्यक्तीमुळे आणि त्या व्यक्तीने सुद्धा इथं यायला पाहिजे। पंकजाताई मुंडे आणि धनंजय यांनी सुद्धा इथपर्यंत यायला पाहिजे। आमचा हा लढा आमच्या हक्कासाठी आहे आणि आमचा कोणालाही विरोध नाही।
आम्हाला एसटी प्रवर्गात समावेश करावा आणि आमचं एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करावा ही आमची सरकारला विनंती आहे आणि सरकारने याकडे लक्ष द्यावे। आमच्या सरकारने असं सांगितलेलं आहे की सगळ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला मग आम्हाला रस्त्यावर यायची वेळ येऊ देऊ नये आणि आमची ही मागणी मान्य करावी ही आमची शासनाला विनंती आहे। आणि जे काही आमचे 3 भाऊ उपोषणला बसलेले आहेत, जर त्यांना उद्या काही झालं तर याला जबाबदार शासन राहील आणि ते जे 3 भाऊ आहेत आमचे ते आमच्यासाठी लढते, सगळ्या समाजासाठी लढते, ते काही स्वतः त्यांच्या एकट्यासाठी लढत नाहीत आणि त्यांचे आई वडील त्यांचे लहान लहान मुलं आहेत घरी आणि आई वडील म्हातारे येतं आणि ते तिन्ही पण हे आई वडिलाला एकटे येतं, त्यांच्या आई वडिलाचं पाहायला सुद्धा घरी कुणी नाही आणि जे युवराज भाऊ जवरे असतील, पप्पूदादा केदार असतील आणि अभिजित भैया गीते असतील यांचे सगळ्यांनी पाठिंबा देणार आहेत। आम्ही जिथं जाण्याची वेळ येईल तिथं आम्ही त्यांना बसून जवळजवळ त्यांची दखल शासनाने कोणत्याही प्रकारे कसलीच दखल घेतलेली नाही। आम्हाला असं वाटतं की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काही निर्णय काढावा, कलेक्टर साहेबांनी येऊन त्याच्याशी काही संपर्क साधावा। नुसते काल इतके रस्ता रोको केल्याच्या नंतर एक निलेश लंके म्हणून खासदार आहेत ते आले, त्यांनी फक्त भेट देऊन गेले आणि पाठिंबा दिला, त्यांनी काही अजून जाहीर आश्वासन आम्हाला दिलेलं नाही। त्यामुळे त्यांनी लवकरात 8 दिवस झाले उपाशी, कसलाही करणं नाही, त्यांना चालायची सुद्धा क्षमता राहिलेली नाही, एक शब्दही त्यांच्या तोंडातून फुटू शकत नाही की त्याच्यामुळे शासनाने लवकर तर आम्ही सर्व महिला मंडळ 1 दिवसाचा होईना अन्न उपोषण त्याग करू आमच्या अशी त्यांना विनंती आहे, हात जोडून कळकळीची नम्र विनंती। एकतर काय झालेलं आहे, ओबीसी समाज याच्यामध्ये आमचं अस्तित्व असताना सुद्धा आम्हाला काही रस्त्यावर येण्याची वेळ शासनाने आणलेली आहे। आमचं आरक्षण असून सुद्धा आम्हाला ते आरक्षण काढून 2% आरक्षण त्यातली जात असून सुद्धा ते कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे। नेमकं आमच्या समाजाला का टार्गेट केलं जात आहे असा आम्हाला शासनाला सवाल आहे। मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर चॅनलवाल्यांनी सर्व चॅनलवाल्यांनी ही बातमी टीव्हीला लवकरात लवकर जास्त वेळ दाखवावी व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यावा। त्यांच्यासाठी मध्ये 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 मागून घ्या डॉक्टर कंटिन्यू नसेल इथं एक ध्यान पाहिजे, ध्यान बी पाहिजे आणि ते बी पाहिजे। आता